नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण मस्त खमंग मसालेदार अजिबात तेलकट न होणाऱ्या ताज्या मटारच्या पुऱ्या बनवणार आहोत. या ताज्या मटारच्या पुऱ्या तेलकट होणार नाहीत, टम्म अशा फुगलेल्या राहतील. या पुऱ्या तुम्ही नाश्त्यासाठी, स्नॅक्ससाठी किंवा तुम्ही या प्रवासात सुद्धा नेऊ शकताय. 8 ते 10 दिवस सहज टिकतात. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता यात 1 कप ताजा हिरवा वाटाणा घालत आहे. तुम्ही इथे फ्रोझन वाटाणा घेतला तरी चालेल. आता यातच 1 इंच आल्याचे काप घालूया. तसेच 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकताय. आता यानंतर हे मटार दरदरीत असे वाटून घ्यायचे आहेत. जास्त बारीक सुद्धा वाटायचे नाहीत. हे पहा, अशा प्रकारे हे वाटून घेतले आहे. आता ही तयार केलेली मटारची पेस्ट एका भांड्यात काढून घेऊया. मटारची पेस्ट करताना चांगली दरदरीत अशी करा. जास्त मोठी सुद्धा ठेवू नका, नाहीतर पुऱ्या फुगत नाहीत. आता इथे मी 1 कप मटारसाठी 1 कप गव्हाचे पीठ घालत आहे. त्याचबरोबर इथे 2 चमचे बारीक रवा घालूया. रवा वापरल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत अशा होतात. तसेच 2 चमचे बेसन सुद्धा घालत आहे. बेसनामुळे छान खमंगपणा पुऱ्यांना येतो. आता यानंतर यात काही मसाले घालूया. इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. अर्धा चमचा हळद घालूया. अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे. तसेच अर्धा चमचा बडीशेप घातली आहे. बडीशेप मी अशी कुटून घेतली आहे. तसेच अर्धा चमचा ओवा घालूया. ओवा असा हातावर चोळून घालायचा, यामुळे त्याची चव आणखीन वाढते. त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी घालूया. अशा हातावर चोळून घाला. कसुरी मेथीमुळे छान चव पुऱ्यांना येते. त्याचबरोबर 1 चमचा चिली फ्लेक्स घालत आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकताय. यानंतर यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तसेच इथे मी 2 चमचे तूप घालत आहे. आता सर्व साहित्य चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्या. सुरुवातीला पाणी न घालता ते मळून घ्या, म्हणजे नंतर अंदाजाने गरज असल्यास पाणी वापरता येते. छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी अगदी थोडं थोडं करूनच वापरायचं आहे. नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा घट्ट पीठ मळून घ्या. पीठ मळताना फार घट्ट नाही किंवा फार सैल मळायचे नाही. पीठ सैलसर झाल्यास पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते. हे पहा, चांगलं घट्ट असं पीठ मळून झालं आहे. याला आता थोडंसं तेल लावून घेऊया. तेल लावल्यावर थोडंसं मळून घ्या. आता हे मळून घेतलेले पीठ झाकून 20 ते 25 मिनिटे बाजूला ठेवूया. आपण पिठात रवा वापरला आहे, तो सुद्धा चांगला भिजला पाहिजे. त्यामुळे पुऱ्या लगेच न बनवता थोडा वेळ पीठ भिजत ठेवायचे. हे पहा, 20 ते 25 मिनिटांनंतर पीठ छान भिजले आहे. हे पीठ पुन्हा थोडंसं मळून घेऊया. तर अगदी परफेक्ट असे पीठ भिजले आहे. रवा सुद्धा छान असा फुलला आहे. आता हाताला तेल लावून याचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे गोळे बनवू शकताय. हे पहा, आता गोळे बनवून तयार झाले आहेत. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्या व तेलावरच या पुऱ्या लाटायच्या आहेत. असं गोळ्याला अगदी थोडंसं तेल लावून पुरी लाटून घ्या. पुरी जास्त पातळ लाटायची नाही, थोडी जाडसरच लाटा. पुरी पातळ झाली तर थोडी कडक होण्याची शक्यता असते. हे पहा, इतक्या जाडीची पुरी मी लाटून घेतली आहे. हे पहा, अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेत आहे. पुऱ्या व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर त्या तळून घेऊया. यासाठी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेऊया. तेलात पिठाचा गोळा टाकून तेल किती गरम झालं आहे ते चेक करा. हे पहा, तेल अगदी व्यवस्थित असं गरम झालं आहे. गॅस मीडियम ठेवून पुऱ्या चांगल्या खमंग अशा तळून घेऊया. पुरी तळताना झाऱ्याने अशी प्रेस करा, म्हणजे पुरी छान फुगते. तुम्ही पाहू शकताय, पुऱ्या छान टम्म अशा फुगत आहेत. पुरी पलटून घ्या. आता लगेचच दुसरी पुरी सोडा व तीही झाऱ्याने प्रेस करत तळून घ्या. हे पहा, पुऱ्या दोन्ही बाजूनी खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत.
पुरी तळून झाली की चाळणीवरती काढून घ्या। आता अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेऊया। पुरी छान टम्म अशी फुगत आहे। तसेच तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही, रंग सुद्धा छान आलेला आहे। तर तयार आहेत खमंग खुसखुशीत ताज्या मटारच्या पुऱ्या। या तुम्ही मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकताय। अगदी 8 ते 10 दिवस सहज टिकतात। तर या अप्रतिम चवीच्या ताज्या मटारच्या पुऱ्या तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा। मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।